शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि रक्ताचं पाणी करून उभं केलेलं अफाट साम्राज्य रिलायन्स. धीरूभाई अंबानी या एका माणसाने भारतीय उद्योग जगताचा चेहरा बदलला. पण नियतीचा खेळ बघा. ज्या रिलायन्सच्या नावाने जग ओळखलं जातं त्याच घराण्यातील एक वारसदार आज शून्यावर येऊन ठेपलाय. एकेकाळी ताठ मानेने जगातील 6व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून मिरवणारे अनिल अंबानी आज ईडीच्या फेऱ्यात आणि बँकांच्या चक्रव्यूहात असे काही अडकलेत की त्यांचं 17 मजली अलिशान घरही जप्त झालंय. रक्ताच्या नात्याने भावाचा हात धरला असला तरी कायद्याच्या कचाट्यातून त्यांना कोण वाचवणार? 3500 कोटींचं घर लिलावात का निघालं आणि रिलायन्स कम्युनिकेशनचा तो 40,000 कोटींचा मास्टर प्लॅन नक्की कुठे फसला? याच धक्कादायक प्रवासाचा उलगडा करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. अबॉर्ड घराची जप्ती आणि ईडीचा सापळा. मुंबईच्या पाली हिल मधील अबॉर्ड हे 17 मजली घर म्हणजे केवळ वास्तू नव्हती तर अनिल अंबानीच्या श्रीमंतीचं शिखर होतं. 3716 कोटींची ही वास्तू जप्त होणं ही भारतीय कॉर्पोरेट विश्वातील एक मोठी घटना आहे. ईडीच्या तपासात असं समोर आलं की रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या बँकाकडून जे 40,000 कोटींचं कर्ज घेतलं होतं त्याचा मोठा हिस्सा नॉन बिझनेस कारणांसाठी वापरला गेला. तपास यंत्रणांचा असा संशय आहे की बँकांची वसुली टाळण्यासाठी हे घर आणि इतर मालमत्ता एका खासगी फॅमिली ट्रस्टच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. हा मॅनिप्युलेशनचा प्रकार ईडीच्या रडारवर आला आणि मग सुरू झाला कारवाईचा सिलसिला. धीरूभाईची परंपरा आणि 2005चं वादळ. या पडझडीची पाळंमुळं शोधायची असतील तर आपल्याला 2002 मध्ये जावं लागेल. धीरूभाई अंबानींच्या निधनानंतर रिलायन्स साम्राज्यात 2 गट पडले. एका बाजूला शांत आणि संयमी मुकेश अंबानी तर दुसऱ्या बाजूला महत्वाकांक्षी आणि स्टायलिश अनिल अंबानी. 2005 मध्ये आई कोकिलाबेन यांनी मध्यस्थी करून फाळणी केली. अनिल यांच्या वाट्याला रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉम, रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आलं. त्यावेळी लोकांचा असा समज होता की अनिल अंबानींना फ्युचरिस्टिक बिझनेस मिळालेत. टेलिकॉम मध्ये तेव्हा क्रांती येत होती आणि अनिल अंबानी हे त्यांचे पोस्टर बॉय बनले होते. पण इथेच त्यांनी एक अशी चूक केली जिने त्यांच्या साम्राज्याचा पाया हलवला. तांत्रिक अट्टहास आणि कर्जाचा सापळा. अनिल अंबानींनी टेलिकॉम क्षेत्रात CDMA तंत्रज्ञानाचा अट्टहास धरला. जग जेव्हा वेगाने GSM कडे वळत होतं तेव्हा अनिल यांनी CDMA मध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली. हे तंत्रज्ञान मर्यादित होतं. हँडसेट्स कमी उपलब्ध होते आणि खर्च जास्त होता. आरकॉमला वाढवण्यासाठी त्यांनी परदेशी बँकांकडून अंधाधुंद कर्ज घेतलं. त्यांनी परदेशात अनेक कंपन्या विकत घेतल्या, मालमत्ता जमा केली, पण व्यवसायातून येणारा नफा कर्जाचे हप्ते फेडण्या इतका नव्हता. गुंतवणुकीवर परतावा ROI कमी होऊ लागला आणि बँकांचा दबाव वाढू लागला. एअरसेल सोबतच्या विलिनीकरणाचा मोठा प्लॅन जेव्हा फसला तेव्हा आरकॉमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मुकेश अंबानी आणि जिओचा चेकमेट. 2016 मध्ये मोठा भाऊ मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओ लॉन्च केलं आणि भारतीय टेलिकॉम क्षेत्राचा इतिहासच बदलला. जिओने फ्री डेटा आणि व्हॉइस देऊन बाजारात एकाधिकार निर्माण केला. याचा सर्वाधिक फटका बसला तो आरकॉमला. 46,000 कोटींच्या कर्जात आधीच दबलेल्या अनिल अंबानींकडे जिओशी स्पर्धा करण्यासाठी ना पैसे होते ना अद्ययावत तंत्रज्ञान. ग्राहकांनी आरकॉमचे सिम कार्ड सोडले आणि जिओचं सिम कार्ड घेण्यास सुरुवात केली. हा व्यवसायातील पराभव अनिल अंबानीच्या वैयक्तिक संपत्तीवरही परिणाम करू लागला. एकेकाळी जगातल्या 6व्या क्रमांकाचे श्रीमंत असलेल्या अनिल यांनी अखेर जाहीर केलं की त्यांची नेटवर्थ 0 झालीय. एरिक्सन केस, जेल की बेल. जेव्हा व्यवसायातून पैसा येणं बंद झालं तेव्हा थकबाकीदारांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. स्वीडिश कंपनी एरिक्सनने 550 कोटींच्या थकबाकीसाठी अनिल अंबानीवर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा खटला भरला. सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश दिला की 4 आठवड्यात पैसे भरा, नाही तर 3 महिने जेलमध्ये जा. अनिल अंबानींसारखा मोठा उद्योजक जेलमध्ये जाणार ही बातमी जगभर पसरली. पण अशा वेळी मुकेश अंबानींनी 480 कोटींचा चेक देऊन भावाला वाचवलं. पण ही केवळ तात्पुरती मदत होती, कारण खऱ्या मोठ्या केसेस पुढे येणार होत्या. फ्रॉडचा शिक्का आणि 15,700 कोटींची जप्ती. मुकेश अंबानींनी जेलमधून वाचवलं असलं तरी बँकांनी आरकॉमला फ्रॉड घोषित केलं. SBI, बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांचा आरोप आहे की आरकॉमने घेतलेला पैसा शेल कंपन्यांद्वारे इतरत्र वळवला.
याच आधारावर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला. जुलै 2025 पासून सुरू झालेली ही कारवाई आता टोकाला पोहोचली आहे. 15,700 कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त झाली आहे आणि त्यात आता त्यांच्या 17 मजली घराचाही समावेश आहे. अनिल अंबानींच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. पण वास्तव हेच आहे की ज्या माणसाच्या एका शब्दावर शेअर बाजार हलत होतं त्याचं साम्राज्य आज पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळताना दिसतंय. मैदानात धावणारे, मॅरेथॉन पूर्ण करणारे आणि तरुणांना प्रेरणा देणारे अनिल अंबानी आज कोर्टाच्या पायऱ्या चढताना थकून गेलेत. त्यांचा हा प्रवास उद्योग जगतासाठी एक मोठा धडा आहे. तुम्हाला काय वाटतं? अनिल अंबानींना जाणीवपूर्वक अडकवलं जातंय की हे त्यांच्या चुकीच्या निर्णयाचं फळ आहे? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.